मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. दुपारची वेळ होती. अश्विनी ऊन. वावर भरल्या हिरव्या गार पिकांमुळे जास्तच कोवळं सुखद भासणारं. शिवारातली ओल मऊसर वाट, तरुण स्त्रीच्या पायांच्या तळव्यांची आबदार ठसा नक्षी अंगावरती उमटताच आसक्तीनं लालसावून पाठलाग करणारी. पारूची पावलं पाटील मायाजवळ येताच अडखळली. चाल मंदावली. आंब्याच्या सावलीत रेंगाळली. नजरेची भिरभिरती पाखरं बांधावर, विहिरीच्या धावेवर, वस्तीवरती धावलीत आणि चक्कर टाकून परतलीत. पारूची निराशा झाली. बजरंग कुठे नजरेला पडला नाही. मन खट्टू झालं. आज बरोबर कुणी आलं नव्हतं. रस्त्यावर सुद्धा ती एकटीच होती. बजरंगाबरोबर घडीभर निवांतवाणी बोलता येणार होतं. त्याच्या आठवणीनं तिला हुरहुर वाटू लागली. त्याच्याविषयीच्या आकर्षणाला एकदम भरती आली. जिव्हाळ्यानं हृदय कोंदटलं. तो कदाचित आज भेटणार नाही या भयशंकेनं, केवळ कल्पनेनं ती व्याकुळ झाली. काही क्षण थांबून ती पुढं झाली. बांधावरती चढून मळ्यात तो कुठे दिसतो का ते बघितलं. निराश होऊन ती रस्त्यावरती उतरली. पुढं पाऊलच टाकवेना. पण तिथं थांबल्याचं कुणी बघेल आणि संशयाला कारण मिळेल म्हणून ती जबरीनंच पाय ओढत चालू लागली. ऊस फडाचं रान संपत आलं आणि पाटलांच्या मळ्याची हद्द जवळ आली. आशेचा शेवट होणार असं वाटत असतानाच पाठीमागून दीर्घ शीळ कानी आली. बजरंगाचीच शीळ. ती गरकन वळली. कासराभर अंतरावरती तो असेल असं वाटलं, पण तो नाही दिसला. खरंच आपण शीळ ऐकली की केवळ भास झाला. थोडा वेळ ती नजरेनं शीळ शोधणाऱ्याला शोधत राहिली. भासच झाला म्हणायचा. ती वळली. पुढं बघत चालू लागली. 4 पावलं टाकली मात्र परत शीळ घुमली. ती थबकली. वळून मागे बघितलं. ऊस फडात खसफस झाली. एका टापूतला ऊस वाऱ्याचा झोत गिरकीनं जोरात हल्ला. शीळ त्याचीच होती की पाखराची? थोडा वेळ ती चाहूल लागेल म्हणून कानोसा घेत थांबली. ऊसाची सळसळ झाली. पाखरांचे आवाज. ती कान टवकारून डोळे ताणताणून उभी होती. आता मात्र थांबायचं नाही की वळायचं नाही. ती चटाचटा चपल्या वाजवत पुढे चालली आणि अगदी जवळून आलेल्या शिळेनं ती थरकून थांबली. ऊसाचं एक काणकं फडातनं येऊन तिच्या पायाशी पडलं. बजरंगच. तो भेटणार या विचारानंच खुशीच्या शिरशिरीनं तिची काया रोमांचित झाली. छातीतली धडधड वाढली. तिची पावलं बांधाकडे वळलीत. बांध चढून उसालगतच्या बांधपाटात तिनं डोक्यावरची पाटी एका झुडपाच्या आडोशाला ठेवली. 1.5 पुरुष उंचीचा घनदाट उसाचा फड. त्या किर्र उसात तो कुठे लपलाय कुणास ठाऊक, पण त्याला शोधायला हवं. ती एका आडपाटातनं 4 पावलं आत गेली. वाकून पुढचं काही दिसतंय का ते बघू लागली. तोच पाठीमागून कमरेला विळखा पडला. ती दचकून घाबरून मागे वळून बघण्यासाठी धडपडत असतानाच त्या बळकट बाहूंनी तिला अलगद उचललं आणि उसात आणखी आत नेऊन तिला खाली ठेवलं. सोड सोड की र, कुठं नेतोयास? म्या कुठं नेतोय? तू स्वतःच्या पायानं आलीस नव्ह. शीळ घालून कुणी बोलवलं र मला? म्या गमतीनं शीळ घालीत होतो एका पाखराला. म्या घातली की तो बी शीळ घालायचा. तुला बघून नाही घातली तरी बी आलीस नव्ह तू. काय करू? मी एकटी असले की सारखी तुझी शीळ ऐकू येत्या बघ. एकली असतानाच कामून असं होतंय तुला? मी एकटी असताना तूच माझ्या मनात असतोयास आणि दुसरं कुणी नाही असं बघून शीळ घालू लागतोयास. काहीतरी सांगत्यात झालं. बरं, बोलणं पुरं आता. असं म्हणत बजानं तिला ओढून आपल्या छातीशी कवटाळून धरलं आणि तिच्या वटा गालांचे मुके घेतले. तिनंही आवेगानं त्याच्या गळ्यात हात टाकून चुंबनांची परतफेड केली. आवळून कवळून आणि चुंबून एकमेकांना तापवत दोघंही पाटात अंगात अंग घुसळत पडले. वासनेला उधाण आलं. शरीर पेटण्यापूर्वीच
विषय सुखाच्या अभिलाषेनं विवेक विचारांची राख झाली होती. मदोन्मत्त तरुण देहांना देह सुखापलीकडच्या गोष्टीची फिकीर नव्हती. शरीर सुखाचे अगर असल्याची जाणीव झाल्यापासून कितीही लुटलं तरी न संपणारी, उलट वाढतच जाणारी दौलत ते भरभरून विनासंकोच लुटत होते. पारूनच पुढाकार घेतल्यावर बजा आक्रमक झाला होता. रोगसंसर्गाच्या भयापोटी त्यानं पारूचा स्पर्श टाळण्याचा दीर्घकाल आटोकाट प्रयत्न केला होता. पण तिचं आकर्षण, तिच्याविषयीची ओढ वाढतच जाऊन अखेरीस पारू स्वतःहून त्याच्या गळ्यात पडताच त्याचे संयमाचे तट कोसळून पडले होते आणि वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायला तो प्रवृत्त झाला होता. एक दिवस बोलण्याच्या ओघात पारूनं आपण वैद्यकीय तपासणी करून घेतल्याचं आणि डॉक्टरनं तिला रोगाचं लागण झालं नसल्याचं केलेलं निदान त्याला सांगून टाकलं होतं. ज्ञानूची तब्येतही औषधामुळे सुधारत असल्याचं तो पाहतच होता. तिचा उपभोग घ्यायला लालचावलेल्या मनानं तिच्यापासून कसलाच धोका नसल्याची वस्तुस्थिती सहजपणे स्वीकारली होती. बजा मुक्तपणे तिला भोगत होता. एका मुसंडीनिशी वासना वाहून गेली आणि अखंड तृप्तीनं धुंदावली शरीर सैलावली. सुखश्रांत पारूनं आपल्या पदरात तृप्तीचं शिगोशिग भरलेलं माप ओतलेल्या प्रियकराचं प्रेमभरानं चुंबन घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. रतिक क्रीडा करून दमलेली शरीरं एकमेकांच्या मिठीत विसावती झाली. सोड किरा आता, मला जाऊ दे. स्वतःहून बजापासून अलग न होता त्याचं मस्तक कुरवाळत पारू हळूवार बोलली. तूच धरून ठेवल्यास मला आणि वर मला सोडायला सांगत्यास व्हय. बजा टरारून उमलत्या स्तनांचा स्पर्श भोग घेत म्हणाला. खरंच असं मिठीत कायम पडून राहावं असं वाटतंय बघ. पण कोणतरी बघल. उशीर झाल्यानं दादांना संशय येईल अशी भीती बी वाटत्या बघ. भ्यायचं काय कारण. इकतदिस हे चाललंय पर यगडाव सुधी कुणाला गावल्यालू नाही आपण. तिच्या गालावर आपला गाल घासत त्यानं तिला आश्वासलं. पण हे असं किती दिस चालायचं. याचा शेवट काय र व्हायचा. किती दिस चालल तेवढं चालवायचं. देवाच्या मनात असल तसं होईल बघ. तसं नाही रे. एक दिवस आपली ताटातुटी होईल अशी भीती अलीकडे मला वाटत्या बघ. ती हळवी झाली आणि तिनं त्याला छातीशी कवळून धरलं. जणू आत्ताच त्यांना कुणी एकमेकांपासून दूर करीत होतं. तुझं लगीन झालं तरच आपली ताटातुटी होणार. त्या शिवाप्पानं लय जोर धरलाय म्हण तुझं लगीन करायला. लगीन कधी होऊ नये असं वाटतंय बघ. माझ्या बरोबर सुदीक न ग. पण हे घडणार तरी कसं. तुला सांगतो या नव, आपण पळून जाऊया दूरदेशाला. परक्या मुलखात कोण वळिकतय. तो सिद्धाप्पा कानड्या नाही का चौगुल्याच्या चाकरीला. त्यानं बी एक पुरगी पळवून आणल्या म्हण. मी राबायला मस्त घट्ट हाय. आपण सुखानं परपंचा करू. मला बी तसंच वाटतंय रे. पण दादांना सोडून कशी मी येणार. त्यांना माझ्याशिवाय कोण राहाय दुसरं. मी पळून गेल्याचं कळलं तर हाय खाऊन मरतील ते. लय माया हाय त्यांची माझ्यावरती. माझी बी माया तुझ्यावरच हायच की. तिच्या ओठांचं एक हलकं चुंबन घेऊन बजानं आपलं प्रेम जाहीर केलं. म्हणून तर मला कोडं पडलंय. काय करावं कळना झालंय. दुसऱ्या माणसाबरोबर नांदणं माझ्याकडनं तरी होणार नाही बघ. तुझ्या संगट नाही लगीन झालं तर कधी लगीनच करणार नाही बघ मी. मला बी तू दुसऱ्या संगट गेल्यालं बघवणार नाही. काय करायचं ते ठरवायला पाहिजे आता. मला दुसरीच भीती वाटायला लागल्या. आणि कसली भीती. आता कसं सांगायचं तुला. मला नाही सांगणार तर कुणाला सांगणार आहेस र. ते बी खरंच म्हणा. पण हे बघ, मला वाटतंय म्हणजे एक पाळी चुकल्यानं शंका वाटत्या रे. पाळी चुकली म्हणजे तसं काय नसल बी एखादी वेळेला. पण पोटात जीव असल्यासारखं उगच वाटतंय. म्हणजे तू गर्वात राहिल्यास की काय. आश्चर्याच्या धक्क्यानं तो तिच्यापासून किंचित अलग होत बोलला. तसं काय झालं तर विहिरीत जीव द्यावं लागल मला. छछा, तसं काय नसल. उगच घाबरू नकोस तू. तसं नसल बी म्हणते मी. पण खरंच तसं झालं तर काय करायचं पारू. जीव द्यायचा खुळा विचार मात्र डोसक्यातनं काढून टाकतो. मी तुला घेऊन जाईन तकडं दूर लांबच्या मुलखात.
ऊस खरपसल्यानं कुणी आल्याची चाहूल लागून बजा पारूला मिठीतनं दूर ढकलून उठायला गेला. तोच त्याच्या डोक्यात नालाचं पायतान बसलं. तिला कुठं पळवून नेतोयस रे रांडच्या, असं म्हणत पायतानाचा दुसरा तडाखा देणारा चंद्रू पाटील त्याच्या डोळ्यांपुढं आला. बजाची घबराटीनं गाळण उडाल्यानं गडबडून त्याला उठताही येईना आणि संतापलेला चंद्रू पाटील त्याच्या आई बहिणीवरनं शिव्या देत पायतानाचं नुसतं पाऊस पाडत होता, लाथा घालीत होता. भीतीनं गांगरून गेलेली आणि आपल्या नागडेपणानं शरमून अर्धमेली झालेली पारू काही क्षण काय घडतंय ते न कळून पडूनच राहिली होती. तिला एक लाथ बसली तसं ती भानावर येऊन उठली आणि घाईघाईनं थरथर कापत कशीबशी अंगावरती वस्त्र घेऊ लागली. बजा मार खाता खाताच कमरेला धोतर गुंडाळण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी धोतर अर्धवट बांधून तो पाटातनं पळत सुटला. चंद्रू पाटील त्याला पायतान फेकून मारत उसातनं त्याचा पाठलाग करीत होता. दाट ऊसफडातनं पाटापाटानं पळताना बजा धडपडत होता. पाटाच्या चिखलात पडत होता, परत उठून पळत होता. चंद्रू पाटील बजाचा पाठलाग करीत थोडं दूर जाताच पारूही पळतच उसातनं बाहेर आली. रस्त्यावर येऊन आधी गावाच्या दिशेनं कासराभर अंतर पळत गेली. परत वळून ती मळ्याकडं पळू लागली. ती इतकी घाबरली भांबावली होती की झुडपाखाली ठेवलेली बापाच्या जेवणाची बुट्टी घेण्याचंही तिला भान राहिलं नव्हतं. बुट्टीची आठवण येताच ती मागे फिरली आणि पुन्हा बांधावरती चढून तिनं भाकरीची बुट्टी घेतली आणि मळ्याकडं वेगानं पावलं टाकत चालू लागली. जलद पावलं टाकताना एक काटा टाचेत घुसला आणि जीवघेणी कळ टाचेतून पाठीच्या कण्यातनं पार मेंदूत गेली. ती मटकन खाली बसली आणि माथ्यावरच्या बुट्टीला धरलेला हात तिच्या नकळत सुटल्यानं ती पुढ्यात भुईवरती उपडी झाली. भाकरी कोरड्यास दही वगैरे मातीत पडलं. टाचेतनं काट्याचा कंगोरा काढून फेकला आणि जमिनीवरती सांडलेल्या अन्नाकडं ती गोंधळून हताशपणे पाहत क्षणकाल तरी गप्प बसली. परत मग घाईघाईनं घेता येण्यासारखं होतं ते अन्न उचलून पाटीत भरलं आणि ती उठली. उसात विसरलेल्या चपला आणायला जाणं शक्यच नव्हतं. ती अनवाणीच भराभरा मळ्याकडची वाट तुडवू लागली. लगबगीनं चालताना पायात पाय अडकून तर कधी लुगड्याच्या निऱ्यांचा घोळ पायात सापडून ती 2-3दा तरी अडखळून पडली असती. पण कसं बसल तोल सावरून ती जलद गतीनं पुढे जात राहिली. मात्र अधूनमधून ती पाठीमागनं कुणी येतंय का ते सारखं वळून पाहत होती. वस्त्र अस्ताव्यस्त, केस सुटलेले, विस्कटलेले, कपड्यांना अंगाला माती लागलेली, चेहरा पुरता कोमेजून निस्तेज पांढरा फटक पडलेला, डोळ्यात भय, शरम, गोंधळलेपण. अनवाणी पायानं लगबगीनं येत असलेल्या पारूचा तो अवतार बघून ज्ञानूही कोड्यात पडला. काय झालं ग पारू? हा, कुठं काय? काय नाही दादा, ती अर्धवट खुळचट हसू हसत अडखळत घाईनं बोलली. काय नाही, आरशात बघायचं नाही व्हय? काय दशा करून घेतल्यास ग? दशा म्हणजे काय झालं दादा? मी मी पडली नव्ह का ठेच लागून? ठेच लागून पडले बघा. हा, एका हातानं लुगडं सावरत माती झाडत तिनं कसं बसं उत्तर दिलं. ठेच लागली? आणि मग चपल्या ग तुझ्या? ज्ञानूनं लेकीच्या पायाकडं पाहत विचारलं. चपल्या? माझ्या चपल्या अशा घालून गेलती कुठं म्हणून आली तशीच. चपल्या पायात नसल्यानंच ठेच लागली नव्ह का? पारूनं जांभळाखाली भाकरीची बुट्टी ठेवली. ज्ञानू जेवायला बसला. पारूनं पाणी आणून दिलं आणि ती बापाजवळ गप्पपणे बसून राहिली. मनात विचारांचा कल्लोळ माजला होता. घडू नये ते घडलं होतं. आजवर लपवून ठेवलेलं पाप आता उघड्यावरती आलं होतं. चोरट्या सुखाचा अतिहव्यास नडला होता. बरेच दिवस त्यांचा देहसंबंध अधूनमधून चालू होता आणि तो लपवून ठेवण्यात मिळालेल्या यशानं दोघंही पुरते निर्ढवले होते. थोडी बेफिकीरही आली होती. सुरुवातीला भीती वाटायची. आपण चुकीचं करतोय, पाप करतोय अशा अपराधित्वाच्या भावनेची टोचणी लागायची. आपण जगाला फसवून सैराचार करतोय या गोष्टीची शरम वाटायची. आपल्या या अविचारी कृत्याचे काय भयंकर परिणाम होऊ शकतील या विचारानं मन संत्रस्त व्हायचं. पण दिवसेंदिवस मन मुरदाड बनत चाललं.
त्या विषय सुखाचे क्षण उपभोगण्याच्या धुंदीत सदसद विवेक बुद्धीही बधीर झाली. सारासार विचारही राहिला नाही. दादांची उच्च विचारसरणी, त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार सारे फोल ठरले होते. नैसर्गिक प्रबळ लैंगिक सुखाची आस संस्कारांचे कृत्रिम कवच फोडून आपल्या अंतिम रूपामध्ये प्रगटली होती. नैतिकतेचे बडीबार तिला मंजूर नव्हते. उपभोगाने तृप्ती मिळवणे हा एकमेव निख्खळ उद्देश होता. त्या उद्देशपूर्तीच्या आड येणारी कुठलीही गोष्ट सहन होणार नव्हती. पण आज नीतिमूल्य मांडणाऱ्या, निदान तसं ढोंग करणाऱ्या समाजाच्या डोळ्यावर तिचं स्वैराचारी वागणं आलं होतं. त्या समाजाचा ती एक घटक असल्यानं तो देईल ती शिक्षा भोगणं तिला क्रमप्राप्त होतं. समाजाला मंजूर नसलेली कृती आपल्याकडून घडल्याची तीव्र जाणीव तिला झाली होती आणि कसली भयंकर शिक्षा आपल्या वाट्याला येईल या विचारानं ती हवालदिल झाली होती, त्रस्त झाली होती. आणि समाजापेक्षाही ज्याची आपण फसगत केली त्या दादांना काय वाटेल या विचाराची काचणी लागून राहिली होती. हे पारू, अगं काय विचारतोय आम्ही? हा काय दादा? तिनं गडबडून विचारलं. अगं कुठं लक्ष आहे तुझं? कसला विचार पडलाय ग तुला? विचार? विचार कसला आलाय? मी कुठं विचार करत्या? काय पाहिजे तुम्हाला? पाठी सुद्धा खाली पडली होती की काय विचारतोय मी तुला कावा धरणं? ही माती बघ की ग. हो होय दादा, मी ठेच लागून पडल्यावर पाठी पडणारच की व. बरं बरं, पण कुठं तुला लागलं बिगलं नाही नव? नाही नाही, कुठं लागलेलं नाही. ज्ञानू भाकरीला लागलेली माती झाडून खाता येईल तेवढं खाऊ लागला. अगं काय झालंय तुला? एवढी घाबरल्यावानी का म्हणून दिसत्यास ग? मी कुठं घाबरले? घाबरायला काय झालंय मला? शिवा म्हणत होता डोंगर सोनीचं स्थळ चांगलं आहे, मुलानंही तुला पसंत केलंय. शिवानं सगळ्या गोष्टींची कल्पना दिली म्हणे त्यांना. तुला पसंत आहे नव्ह ते स्थळ? हाय की. तुम्हाला पसंत असल्यावरती मी कसं नापसंत करीन? तुझी पसंती महत्वाची आहे पारू. तू नांदायला जायचीस. तुझ्या संबंध आयुष्याचा प्रश्न आहे हा. वय की, पण तुम्ही माझ्या हिताचं असल तेच करणार नव्ह दादा? मला पसंत असल्याचं शिवाला बोललोय मी. तुझा आणि त्या मुलाचा जोडा चांगलाच शोभेल बघ. मुलगा देखणा आहे, ग्रॅज्युएट आहे. भरपूर शेती असल्यानं नोकरीचा प्रश्नच येत नाही. काय? हो होय की. मी महारोगी असल्याचं ठाऊक असूनही तो मुलगा लग्नाला तयार झालाय हे विशेष आहे की नाही? समजूतदार दिसतोय. तू खूप आवडली असणार त्याला बघ. दादा, मी लगीन करायलाच पाहिजे का हो? म्हणजे गंमत आहे हो तुझी. अगं लगीन न करून कसं ग चालेल? तुम्हाला सोडून जायची इच्छाच नाही माझी. जन्मभर तुमची सेवा घडावी असं लय वाटतंय मला. मी तुझ्या जन्माला थोडीच पुरणार आहे आणि आता मी बरा होतोय म्हटल्यावर सेवा करून घ्यायची गरज नाही पडणार. तुला अजून उभं आयुष्य घालवायचं आहे. तू तुझ्या सुखाचा विचार कर पोरी. तुमची सेवा करण्यानंच सुख लाभल हो मला. तुमच्या जवळ राहणंच मला आवडतं. शहाणीच आहेच झालं. ज्ञानूनं हात धुतले. दादा, मी मयातच राहायला येऊ का व? तुम्ही गावातल्या घरात राहायला येत नाही म्हणता, मग मीच इकडं आले तर? तुझं लगीन व्हायचंय आता. तू सासरी जाणार नाहीस वय? जाईन तेव्हा बघू. आत्ताच पुढचा विचार कशाला हो? पूर्वी रोगाचं लागण होईल म्हणून तुम्ही मला इथं राहायला येऊ दिलं नाही. आता हो कसली अडचण आले? अडचण नाही, पण तुला घरात कसला जाच नाही नव? जाच नाही खरं, पण त्या घरात राहणं आवडत नाही मला. काका चांगलं वागत नाहीत अजून बी माझ्या बरोबर. अजून बी मला घरातली माणसं मिसळून घेत नाहीत बघा. आता थोडेच दिवस हे सहन करावं लागेल तुला पारू. एकदा का तुझं लगीन झालं की कायमची काळजी मिटली बघ. मग त्यांच्या त्या वाईट वागण्याचा त्रास होणार नाही बाळा तुला. मी जाते दादा. 2 लुगडी धुवायची आहे ती तेवढी धुवून घेते. पंप चालू आहे तवर. संध्याकाळी दिवे लागणीला धडधडत्या छातीनं पारूनं गावामध्ये पाऊल टाकलं. चंद्रू पाटलानं केव्हाच आग लावली असणार. गावभर दुपारच्या घटनेचा बोभाटा केला असणार. लोकांच्या लागट बोलण्याचा, त्यांच्या कुस्त्रीत नजरांचा चटका आपल्याला बसणार. चंद्रू आपल्या काकांचा दोस्त, म्हणजे त्यानं वाड्यात ती वार्ता आल्या आल्याच पोचवली असणार. तिथं आपलं स्वागत कसं होईल या चिंतेनं तिचं मन व्यापलं होतं. रस्त्यात भेटणारं प्रत्येक माणूस वेगळ्या नजरेनं आपल्याकडं बघतंय.
प्रत्येकाला आपलं बेशर्मी वागणं ठाऊक झालंय. चाकरगड्याबरोबर दिवसा ढवळ्या कुठं बी झोपणारी यस्वा पोरगी ही असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहे. हिनं शिंदे घराण्याला बाट लावला, खानदानाला कलंक लावला, बापाच्या तोंडाला काळोखी फासली. वाईट चालीच्या ह्या पोरीनं शिंदे कुळीची बदनामी केली असे विचार त्यांच्या मनात असणार. लोकांच्या नजरा चुकवत, आपलं काळं तोंड लपवत, शर्मेनं मान खाली घालून पारू बोळा चोळ्यात न घाई न वाड्या पुढं आली. एकदा इकडं तिकडं बघून तिनं उंबऱ्यामध्ये पाय ठेवला. चौकात आल्यावर तिनं सोप्यातल्या बैठकीकडे नजर टाकली. तिथं तिचे काका नव्हते, कुणीच नव्हतं. तिला थोडं हायसं वाटलं. ती सोप्यात आली. समोरच्या दारानं ती आत जाणार, तोच त्या दारातूनच संपतराव पुढे आला. तो एकदम पुढ्यात आल्यानं पारू भयंकर दचकली. थपकून पायात गोळा मारल्यासारखा जागीच खिळून उभी राहिली. भीतीनं पोटामध्ये खड्डा पडला. तुझ्या आईला आलीस का ग? असं म्हणत संपतराव सरळ अंगावरती आला आणि त्यानं एवढ्या जोरात तिच्या कांसुलात लगावली की ती होलपाडून खाली पडली. डोक्यावरची पाटी धुणं दूर उडून पडलं. ती खाली कोसळताच त्यानं तिच्या पेकाटामध्ये लाथ घातली. पारू किंचाळली, उठून गेली. तोच त्यानं तिचा बुचडा धरून हिसडा मारून तिला खाली पाडलं आणि कॅस धरून ओढत फरफटत तिला जोत्याकडेला नेलं. ती असह्य वेदनेनं गुरासारखं आरडत होती. त्यानं खांबाजवळचं पायतान हातात घेतलं आणि तिच्या तोंडावरती सणकून हाणलं आणि मग संतापानं बेभान झालेला संपतराव पायतानानं तिला झोडपू लागला, लाथाडू लागला, बुकलू लागला. ती उठू लागली की बुचडा सुटल्यानं मोकळे झालेले केस धरून ओढून खाली पाडून मारू लागला. तिला तो उठूच देईना तेव्हा ती ओरडत किंचाळत जमिनीवरती गडबडा लोळू लागली. पारूच्या आक्रोशानं वाडा दणाणला तरी बराच वेळ कुणी बाहेर आलं नाही. संपतराव अतिशय घाणेरड्या शिव्या देत तिला हुरडा चोपल्यासारखं बडवत होता. मारून मारून दमल्यावर संपतरावानं हात आखडता घेतला आणि त्याची बायको बाहेर धावत आली. आवा असं काय मारतायसा पुरीला? असं म्हणत तिनं खाली लोळा गोळा होऊन पडलेल्या पारूला ओढून बाजूला घेतलं. पण आता ती रडत नव्हती का ओरडत नव्हती. तिचा आक्रोश केव्हाच आटला होता आणि ती मढ्यागत पडून गुमान मार खात होती. हिच्या आईला हिच्या रांडला कोणी विचारणार नसल्यागत दिवसा ढवळ्या कुठं बी फासली पडा लागल्या. हिला काय लाज आबरू शरम? अव कसल्या घाण शिव्या देतायचा? मारलं एवढं पुरं झालं की. सरूबाईनं नवऱ्याला आवरलं. अगं पण ह्या सुक्काळीनं आमच्या तोंडाला काळं लावलंया की ग. गावात तोंड दाखवायची बी चोरी झाल्या की मला. घराण्याच्या आबरू धुळीला मिळवली ह्या उणग्या पुरीनं. बापानं लय चढवून ठेवलंय हिला म्हणून असा आबरू विकत फिरा लागल्या गावभर. पण मला नाही ह खपायचं. मुणकं पिरगावून टाकीन मी हिचं. काय समजत्याय ही मला? व्हय ग पारू, असं कसं ग वागत्यास तू? कुणा बी बापय गड्याबरोबर कशाला बोलत राहायचं? अगं नुसतं बोलत राहिली नव्हती, उसात गड्याखाली झोपली होती. चंद्रू पाटलानं धरलं तवा नागड्यानं पाळली नव हे रांड. आव गप्पा घ्या आता गप्पा. लोक ऐकतील तर काय व म्हणतील? लोक बघा लागल्या ती हिची करणी आणि ऐकायचं आता काय ग राहिलंय? उठ ग, उठ. लुगडं घ्या अंगावर का हानो आणि तुम्ही जावा बघू हितनं. उठ पारू, उठ की आता. चल आतमध्ये. हिला सोडू नको आता बाहेर आणि 4 दिवस अन्न बी घालू नगस. लय मस्त्या आल्या हिला पोटभर खायला मिळतंय म्हणताना. रात्री सरूबाईनं जेव म्हणून खूप मिनत्या केल्या पण पारू जेवली नाही. पोटात अन्न नाही आणि सारं अंग ठणकत असलेलं. तिला झोप लागणं शक्यच नव्हतं. मनात एक विचारचक्र गरगरा फिरत होतं. बजा म्हणत होता, आपण दूर मुलखाला पळून जाऊ, लगीन करू. तिचं मन म्हणत होतं, दादांना एकटं सोडून कसं जायचं म्हणत होते मी. पण आता दुसरा मार्गच राहिला नाही. मध्यरात्र उलटून गेली तसं पारू सावकाश उठली. आपल्या खोलीच्या दाराशी येऊन कानोसा घेतला. हलक्या हातानं कडी काढून दार उघडलं. ती सोप्यात आली. हळूहळू पावलं टाकीत सोप्यातनं चौकात उतरली. चौकभर प्रकाश पडेल इतक्या पॉवरचा एक बल्ब कायम रात्रभर लावलेला असायचा. ती चौकातनं दरवाजात आली. एकदा वळून बघितलं. कुणी उठल्याची चाहूल नव्हती. तिनं दरवाजाचा आडपा काढून तो अर्धवट उघडला.
त्याची करकर ऐकून ती थरकापून थांबली. मग चटकन ती त्या फटीतनं बाहेर पडली आणि दरवाजा ओढून घेतला. आता ती रस्त्यावर होती. गल्लीतली 2 कुत्री अंगावर भुंकत धावून आली. तिनं हाडहाड करून एक दगड उचलून घेतला आणि त्यांच्यावरती भिरकावला. कुत्री मागं हटलीत. ती एकदम पळू लागली तर ती कुत्री परत मागे लागलीत. एक कुत्र तर तिच्या पायांनाच भिडलं. तिची पिंढरी धरणार तोच तिनं त्याच्या जबड्यावरती लाथ मारली. कुत्रं केकाटत मागं फिरलं. तिनं परत दगड घेऊन त्या कुत्र्यावरती मारगिरी केली. एका बोळात शिरून ती झपाट्यानं मळ्याच्या रस्त्याला लागली. गावाबाहेर पडताच पारू वेगानं धावू लागली. लुगड्याच्या निऱ्यांचा घोळ तिनं हातात धरला होता. पदर कमरेला खोवला होता. पायात चपल्या नसल्यानं ती भरधाव निघाली होती. हा हा म्हणूपर्यंत अंधाऱ्या वाटेवरनं ती पाटील मळ्यात पोहोचली. तिच्या डोळ्यांना आता अंधाराचा सराव झाल्यानं बरचसं स्पष्ट दिसत होतं. चंद्र केव्हाच बुडाला असला तरी आकाश चांदण्यांनी गच्च भरलं होतं आणि त्यांचा फिक्कट प्रकाश तिला पुरेसा होता चालायला. पारू मायातल्या वस्तीवर आली. गुऱ्हाळ घरात बजा झोपतोय ही गोष्ट तिला ठाऊक झाली होती. ती त्या ठिकाणी पोहोचली. तोच वस्तीवरलं कुत्र वारकन तिच्या अंगावरती आलं. कुत्र भयंकर चावरं असल्यानं ते दिवसभर बांधलेलं असायचं, पण रात्री त्याला मोकळं सोडायची. कुत्र अंगावर येताच पारू मटकन खाली बसली. कुत्र एकदम भांबावून थांबलं आणि 4 पावलं दूर थांबून भुंकू लागलं. पारू बसूनच हळूहळू पुढं सरकत गुऱ्हाळ घराच्या पुढच्या खांबापाशी आली. कोण हाय, कोण हाय असं म्हणत कुणीतरी उठून बसलं. बजरंग कुत्र्यावर, मी हाय पारू. ती व्यक्ती चटकन उठून उभी राहिली आणि पुढं धावून आली. कोण? पारू? ज्ञानू शिंद्याची विचारत त्यानं कुत्रं धरलं. तो अनोळखी अनपेक्षित आवाज ऐकून पारू पाक गळाटली. बजा एकटाच वस्तीला असतो ही त्यानं सांगितलेली माहिती खोटी ठरली होती. ती पुरती यडबडली. काय बोलावं काय करावं काही सुचेना. तुम्ही कोण? तिनं कापऱ्या आवाजात विचारलं. मी लखू हाय, चौगुल्याचा लखू. तो एवढ्या रातचं आणि इकडं कुठं ग बाई? मी म्हणजे मला आमच्या मळ्याकडं मी चालल्या. रस्त्यावर कुत्रा आडवा आलं म्हणून बजरंगाला हाक मारली. बजा कुठं निघून गेलाय दुपार धरणं ते परत आल्यालाच नाही म्हणून पाटलांनी मला वस्तीवर झोपायला पाठवलंय. पण तू रात्रीच का मळ्याला निघाल्यास ग? म्हणजे काय झालं लखू नाना? दादांना बरं नाही. तिला काही केल्या सांगण्यासारखी सबबच आठवेना. रात्रीच मायाकडं जायचं कारणच सुचेना. लखू नाना अचंबित होऊन कुत्र धरून उभा होता. काहीतरी विशेष घडल्याशिवाय ही तरुण पोरगी मध्यरात्रीनंतर कशाला घराबाहेर पडेल? पारू अतिशय वेगाने विचार करीत होती. आता काय करायचं? कुठं जायचं? लखूला काय सांगायचं हे प्रश्न क्षणभरात उत्तर मागत होते. तुला मायाकडे जायचं आहे का? पाहिजे तर मी येतोय सोबतीला, लखू नाना बोलला. सोबतीला? नको, तुम्ही कुत्रं धरून ठेवा, मी जाते एकली. पारूनं लखूला काहीच न सांगता पळ काढायचं ठरवलं. ती चटकन उठली आणि मागं वळून वस्तीवरनं धावू लागली. रस्त्यावरती आल्यावर परत प्रश्न पडला. गावाकडं की मायाकडं? मायाकडं, दादांकडं. तिच्या मनानं ऐनवेळी निर्णय घेतला. परत ती धावू लागली. धावतच प्रथम ती माळावरच्या घोडखोपीकडे गेली. दादा रात्री तिथंच झोपायचे, दिवसभर मळ्यात असायचे. खोपीच्या दाराशी येऊन पारू थांबली. दादांना काय सांगायचं? ऐनवेळी सुचेल ते. दादा! कामट्याचं दार खटखटत तिनं हाक मारली. कोण? पारू? आलो. ज्ञानू घाई गडबडीनं उठला आणि कंदिलाची वात चढवून त्यानं दार उघडलं. पारू, एवढ्या रात्री एकलीच आलीस? दादा! पारूनं हंबरडा फोडला आणि लेक बापाच्या गळ्यात पडली. त्याच्या छातीवरती मस्तक ठेवून हमसून रडू लागली. अगं गप, काय झालं? बोल की आता. ज्ञानू लेकीच्या मस्तकावरून पाठीवरून मायेचा हात फिरवत तिला शांतवू लागला. त्या फुटक्या हाताला स्पर्श जाणवत नसला तरी त्याचा वत्सल स्पर्श लेकीला जाणवत होता. भावना वेग अनावर होऊन तिला जास्तच रडू कोसळलं. पारूला आता एकच आधार उरला होता. तो होता महारोग्यानं अधू केलेला बाप.
तो अपार मायेचा सागर आपल्याला कोरडेपणानं झिडकारणार नाही. आपले लाख अपराध पोटात घालून आपल्याला क्षमा करील, पोटाशी घेईल, आपल्या अब्रूवरती पांघरून घालील. आपण त्याला फसवत आलो. आता मात्र काही लपवायचं नाही. दादाच आपली आई, त्यांच्याजवळ मन मोकळं करायचं. ते रागावले, त्यांनी शिक्षा केली तरी हरकत नाही. तो आईचा राग असेल, कसायाचा निर्दयपणा त्यामध्ये नसेल. किती रडायचं ग पारू, गप्पा आता. काय झालं ते तरी सांग, कुणी बोललं का तुला? दादा मी चुकले. कसली चूक केलीस पोरी? मला माफी करा दादा. अजूनही ती हमसत हुंदके देत बोलत होती. ती खाली बसली आणि तिनं आपल्या बापाचे पाय धरले. अगं उठ उठ, शहाणीच आहेस. पाय धरायला काय झालं एवढं? माफी कसली मागतेस? न मागताही तुझे सगळे अपराध माफ करीन मी पारू. रडू नकोस, बोल काय घडलंय? कसली चूक झाली तुझ्याकडून? ज्ञानूनं पारूला उठवलं. ती पदरानं डोळं पुसू लागली. चल आता, गार वारं सुटलंय. खोपीत अंथरलेल्या घोंगड्यावर ज्ञानू पुडाला पाठ टेकून बसला. थोड्या अंतरावरच्या मेढीजवळ पारू बसली. सांग बघू आता काय घडलंय ते. पारू मान खाली घालून गप्प बसली होती. घडलं ते कुठल्या शब्दात मांडावं हा मोठा प्रश्न तिच्या समोर पडला होता. मी पाप केलंय दादा. पाप? कसलं पाप? खरं काय ते सगळं सांग मला पारू. माझ्याकडनं घडू नये तसलं घडलंय. मला माझा पाय घसरला. पारू काय सांगतेस? पाय वाकडा पडला? ज्ञानूला दुपारचा पारूचा अवतार आठवला. तो पापप्रसंग आजच घडल्याचं त्याच्या लक्षात आलं. दादा, पारूनं पदर डोळ्यांना लावला आणि तोंड झाकून घेतलं. असं कसं घडलं पोरी? लय वाईट घडलं बघ. मला भीती वाटत होती असं काही घडल म्हणून तर तुला उपदेश करायचा, सावध करायचा, चांगल्या वागणुकीची शिकवण द्यायचा. पण सगळ्यावरती ग पाणी पडलं. गप आता रडून काय ग उपयोग? पापमार्गावर पाय पडण्याआधी विचार करायचा असतो. नंतर पश्चाताप करून काय उपयोग नाही. माझ्या पापाची फळं भोगतोय मी. तुझ्या नशिबीही असलं जिनं येऊ नये म्हणून मी प्रयत्न केला, पण व्यर्थ गेला. सगळं व्यर्थ ठरलं.